वृंदावन रियालिटी काय नाव आहे? अभिषेक सासवडे. अभिषेक सासवडे याने ऑफिस कुठं होतं याचं पहिले? डबले ब्रिज या ठिकाणी याचं ऑफिस होतं. आणि या ऑफिस मध्ये हा काय धक्का मारून कोणी घातली गेलो तर ह्या वृंदावन रियालिटीच्या आता आपण ऑफिस मध्ये आहोत. ही जी लोक आहेत ना सगळे त्या इकडे ही जी लोक आहेत सगळे ह्या लोकांनी ह्या अभिषेक सासवडे वृंदावन रियालिटी या नावाखाली या लोकांनी पैसे गुंतवलेत म्हणजे बुकिंग दिलंय बिल्डरला. म्हणजे हा यांनी फ्लॅट विकायला घेतलेत अनेक बिल्डरांकडनं. आता जवळजवळ ही जी काही 14-15 लोक आहेत त्यातले अजून बरीच लोक आलेले दिसत नाहीत माझे. की आता एवढी लोक आहेत त्यांचे 67 लाख रुपये. हे कोणाचे 4 लाख आहेत. तुमचे किती आहेत? 15.5 लाख. तुमचे 16 लाख. 50,000. तुमचे 3.5 लाख. तुमचे 4 लाख 10 हजार. सर ह्यांचे ना ह्यांच्या बहिणीचे आणि ह्यांची मिळून टोटल 33 लाख. 33 लाख रुपये. म्हणजे माझ्याकडे जी लोक आले तर ही लोक 67 लाख रुपयाचे पेमेंट या लोकांचं आणि ह्या मॅडम ज्या त्यांचं पगार देत नाहीत. या ठिकाणी आता आम्ही ह्याच्यामध्ये आलोय. सकाळी ही लोक गेल्या मागं 8-15 दिवसापासून माझ्याकडे कंटिन्यू फॉलोअप मध्ये आहेत. तर ह्या हरामखोरांनी यांनी 67 लाख रुपये ह्या लोकांकडनं वेगवेगळ्या बिल्डरच्या ठिकाणी तुम्हाला आम्ही बुकिंग करून देतो म्हणून फ्लॅट देतो अशा बुकिंग करून ह्या लोकांकडनं पैसे घेतले. वेगवेगळ्या साईड ह्या लोकांना साईड दाखवल्या सगळ्यांना साईड दाखवल्यात. अजून आम्ही साईडवाल्यांकडे गेलो नाही. अजून ह्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे. पोलिसांना फोन करणं नाही तो गजानन थोरपुडे फोन त्यांना म्हणतो शहराध्यक्ष आपल्या इथला बोलावले काय ते त्यांना बोलवायचं तुम्हाला फोन करून करत असेल. आणि इथं आता आम्ही ह्या लोकांना मी पाठवलं होतं. तर ह्याच्या आतमध्ये ऑफिसमध्ये हे ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये आता आतमध्ये हे 9 जण बसले. हा नवनाथ वाघमारे म्हणून आहे. हा नवनाथ वाघमारे हा ह्या सासवडीचा मेन शूटर आहे. ह्या लोकांनी 67 लाख रुपये ह्या गोरगरिबांना फसवले आणि यांचे पैसे मी तुला आत्ता मी ऑफिसच्या बाहेर 10-15 मिनिटे ह्यांचा तो कसबे जो आहे ना सासवडे हा सासवडे या बाथरूम मध्ये लपला नाही बसलेला आहे. हा सासवडे इथं आतमध्ये हा टॉयलेट सासवडे अभिषेक सासवडे मी पोलिसांना बोलवलंय. बघा इथं मस्त मजा झाली आहे. ते बघा अंडे बिंडे ठेवलेत चहा सगळं यांचं मस्त मजेमध्ये चाललंय. लोकांना फसवणुकीसाठी कसे बघा ह्याच्या नावाने सर्टिफिकेट काढले. म्हणजे हे बघितल्यानंतर ना ही गोरगरीब लोक जे असतात ना की यांचं काय बोलला काय ही जी काय गोरगरीब लोक आहेत ना गोरगरीब लोकांना फसवण्याची आड्डे हे फसवण्याचे आड्डे हा आतमध्ये बसलाय. आम्ही याच्यामध्ये ट्रॅक केला होता की ह्या ऑफिसमध्ये आल्यानंतर ना ही लोकांना हा आरामखोर हा अभिषेक सासवडे हा मला सांगतो मध्ये की हा गुजरातला आहे. गुजरात गांधीनगरला आहे. कुछ मध्ये कोण विशाल भाई मी ज्यांच्याबरोबर काम करतो ना पोर्टवर त्यांच्या तुम्हाला फोन लावून आता सुद्धा तुला मी आता लाईन वरती घेतला होता. लाईन वर तुझं मला म्हणलं मी पोर्ट वरती आता हे पोर्ट तुझं अंडी खायला इथं बसलाय आणि पोर्ट मध्ये मी नाही मी व्हेजिटेरियन मी नाही व्हेजिटेरियन आहे. मग या लोकांचे पैसे दे पहिले. 2 मिनिटं बसून तर बोल बसून उभा राहून बोल. ऐका ना 2 कशा करता बसून बोलायचं तुमच्याशी बोलायचं माझ्यासोबत काय बोलायचं काहीच उपयोग नव्हता. समोरासमोर बोल.
ऐका ना माझ्या संगतातले छक्के पंचे चालत नाही. चल ऐका ना तू फटके घाशील हं? 2 मिनिटं सर, मोजून 2 मिनिटं मी रिक्वेस्ट मला रिक्वेस्ट करू नकोस. मला आता या लोक समोर आहेत ना, ऐका ना. मला आता पैसे आत्ता पाहिजेत. मला तू फसवलंय, मी तुझ्यावरती कंप्लेंट करणार. ऐका ना सर, मी तुला आता गुतवायला मी बोलवले पोलिसांना, बोलून घे. आपण असं म्हणतो ना, यांच्या मिसेस म्हणतात की बोलवा मी वकील आहे, मी सोडून आले माझ्या नवऱ्याला. माझी मिसेस कधीच बोलली नाही. अरे बोलल्यात, मला पण बोलल्यात. बायका पुढे करतो तोंडावरती, तुला लाज वाटायला पाहिजे तुला. अरे हे तोंड बघणार यांची, हे काय तुला फसवणारे वाटले का? ऐका ना, मी अजिबात कोणाला फसवणार नाही. मग मी माझं आज आलोय, माझी काही कामं चालू आहेत. ही जी पोरं तुझी आहेत, कामं जाऊ दे, कामं मला ते बाकीचं काय सांगू नको. यांच्या पैशाचं मला आता चौकीत येऊन मला सांगायचं तू. कोणालाही बोलायला लावलेलं नाही. हे असे चांगले चांगले छान 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 ऑफिस करायचे आणि लोकांना फसवायचे धंदे करतोय रे. सर 2 मिनिटं खरंच बसून कशा- बसून काय बोलणार तू? बरं आज जाऊन तरी बोलू ना आपण. चल बस, तुझ्या खुर्चीवर बस. चल 20 तारखेचा यांनी चेक दिला आणि मला म्हणते लावू नको. बस चल. तुला काम करायचे पगाराचे पैसे देता येणार तुला? नाही नाही, यांना पण बसू देतच. थांब. मला तात्यांशी बोलायचं. नाही मान एकटं नाही बोलणार मी, एकटं नाही बोलणार. काय बोलायचं ते समोरासमोर बोल. हे थांब तिथे, तू थांब. हे पाहिलं तू जाऊ नकोस. अरे तुझा संबंध नाही तर तू आलाय ना इथं. संबंध नाही तुमचा दोघांचा संबंध कसा नाही? तुम्ही बाउसरची कामं करता, मग संबंध नाही कसा संबंध नाही? एकटा मी कधीच बोलत नाही. जो काय विषय समोरासमोर लाईव्ह मध्ये बोल. माझी 5 तारखे, मला 2 तारखेपासून माझे पैसे भेटायला चालू होतील. मी 5 तारखेला सगळ्यांना मी आज चेक पण देणार. आज किती तारीख आहे? हे मला पण हेच सांगितलं होतं. 67 लाख रुपये या लोकांनी. आणि अजून पण मी सांगतो, वृंदावन रिअलिटी या नावाने ज्या ज्या लोकांनी बुकिंग केले असतील त्यांनी आत्ताच्या आत्ता इथं या. वृंदावन रिअलिटी नवले ब्रिज या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी बुकिंग केले होते, की ज्यांचे पैसे घेतलेले आहेत, कर पण या लोकांनी ज्यांचे पैसे घेतलेले आहेत, हे आता हा नवले ब्रिज पासलं ऑफिस बंद करून हा इथं आलाय आणि इथं थांबलाय. नाही हे माझं पहिलंच ऑफिस आहे. नवले ब्रिज मध्ये काय फसवायला ठेवलं होतं यांना? नाही, ते पण जर मी तू मला एक सांग, ज्यांच्या नावाखाली, ज्या ज्या बिल्डरांच्या नावाखाली बुकिंग घेतल्या त्यांची मला नावांची लिस्ट पहिली. सर ते मला काहीच माहित नाहीये. असं काय? ऐका ना, माझे जे अरे माहित नाही म्हणजे? नावं सांगा कुठली कुठली. हा? इंस्टाग्राम फेसबुक लाईव्ह ऍड होते याची. नाही बिल्डरने दिला असं ना फ्लॅट सही करायला असं कसं करून म्हणतील हे? हे नवनाथ सांग नाव. अरे तू मालक आहेस ना बाबा, तू मालक आहे. तुला मालक असेल तुला माहित नाही, मग इथं कसे काम करतो तू? याच्यामध्ये नव्हतो, माझी बाहेरची कामं म्हणजे? चालू होती. मी याच्यामध्ये जास्त पडतच नव्हतो. रिअल इस्टेट मध्ये माझी बाहेरची कामं चालू होती. माझा कोण होतं मग? कोण होतं? कोण झाला? नाही कोण होतं? ऐका ना सर, जेव्हा मी पैसे याच्याकडे दिले ना? हा? टोकन सांगायचे 20-25 जणांचे घेतले. ह्यांच्याकडे पैसे नाही. अरे मग तू आता सरळ सरळ तुझं कळतंय ना बावळे. तू काय आम्हाला चिवते समजतो का धोत्रा विन करतो का आम्ही? मला वेळ पाहिजे होता. मला खरंच कसला वेळ पाहिजे? किती महिन्यापासून तुम्हाला वेळ घेतो हा? 4-5 महिने झाले. 4-5 महिन्यापासून तू आमच्यामध्ये काय याची वेळ आणली? माझे खरंच खूप पैसे अडकले. खूप म्हणजे अरे तुझे किती बी अडकवले गरिबांचे दे ना. अहो सर, तुझे तू झकमार तिकडे बाकीचं गेलेले नाही आम्हाला. सगळ्यांचेच द्यायला तयार आहे. मी कुणाची अरे द्यायला तयार म्हणजे तू काय उपकार करतो का? द्यायला तयार आहेस म्हणजे काय उपकार करतो का तू? सर एकतर आमच्या लोकांनी, काही लोकांनी माझ्या बरोबर खूप ऑफिसमध्ये फ्रॉड. अरे तुझ्या लोकांनी कुणी तुझी गांडमस्ती असेल ती, तो तुझा प्रॉब्लेम झाला. या गरिबांनी काय तू काय केलंय? तुझ्या विश्वास ठेवून ही लोक आली तुझ्याकडे. सर मी कुणाची यांच्या काय चुका आहेत? नाही. मी लेकरं बाळाचं तोंडातलं गाठ तुमचे किती पैसे आहेत? 15 लाख आहेत माझे. 15 लाख रुपये. विचार. यांची किती आहे? 3,20,000. 3,20,000, 4,10,000. 4,10,000, 3.5 लाख. त्यांचे 33 लाख आहेत. बोलो 33 लाख. हो, पवार मॅडम इथे द्या. 33 लाख वाले बोलवा. पवार मॅडम इथे द्या. तुमचे किती पैसे सांगा त्यांना? किती इथे? दोघी बहिणींनी आम्ही एक फ्लॅट बुक केला. हा, किती टोटल किती? पुढे पुढे पुढे. तिचे 16 आणि 30. अरे 33 लाख रुपये या बाईचे घेतले आणि तू सरळ सांगतो नालाय का? ती म्हणतो मला माहित नाही. सर पैसे माहिती हा? पोलीस चौकी येते तिथे साडेकर साहेब आहेत. हॅलो सर, वसंत मोरे बोलतोय. इथं आता आम्ही या लोकेशनला आलो. इथं वृंदावन रियालिटी म्हणून एक नवले ब्रिज पाशी ऑफिस होतं. या माणसाने काय केलंय, अनेक लोकांकडनं बुकिंग करण्यासाठी पैसे घेतले
आणि गेल्या महिन्याभरापासून ही लोक माझ्या पाठपुराव्यामध्ये आहेत. तर हा अभिषेक सासवडे म्हणून आहे की ज्याला आता आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये धरला इकडे. तो मला सकाळी सुद्धा आत्ता 10 मिनिटापूर्वी माझा त्याचा फोन झाला. तो हा नालायक मला म्हणला की मी आता गुजरातमध्ये आहे आणि हा इथल्या या ऑफिसच्या बाथरूम मध्ये लपून बसलाय. त्याचे बाकीचे तो नवनाथ म्हणून कुठे गेला तो लावून देऊ नको. अजून तो नवनाथ म्हणून जो पोरगा आहे तो माझ्या संग फोनवरतून बोलतोय. थांबा सर मी सरांना लाईनवरती घेतो. आणि सरांना लाईनवरती घेतो. हा नालायक मला म्हणतो मी कच्छलाय. आणि आता हे सगळे ह्या ऑफिसमध्ये बसलेत. इथं अंडी खातात हे मस्त मध्ये चहा पितात हे. आणि बाहेर आम्ही लोक उभी राहिलेत. तो दरवाजा उघडत नाही. मी आता त्याला मेसेज टाकला तू दरवाजा उघडणार मी दरवाजा तोडल. तेव्हा आता यांनी खिलारेवाडी हा खिलारे हा बस संजीवनी बस आहे ना. हॉटेल समोर कोणचं उडपी हॉटेल संजीवनीच्या समोरच्या लाईनच्या तुम्हाला लोकेशन टाकू या नंबरवर. अहो 112 साहेब उचलत नाही ना तो प्रॉब्लेम आहे. म्हणून तर आम्हाला तुमचा आमच्या गजानन तरकुडेकडनं तुमचा नंबर घेतला साहेब. आता कोण आहे तिकडे ते 112 उचलतच नाहीयेत. 112ला मी जो अर्धा तास झालं फोन करतोय. या प्लीज या यांना लोकेशन टाक. इथलं करंट लोकेशन टाक यांना. काय आहे? नंबरावर पेमेंट कुठं आमच्याकडे सुद्धा पावते आहेत. सगळे पावते आहेत. हे बघा हे वृंदावन रियालिटी ह्या नावाने 81,000 रुपये. हे बघा या आमच्याकडे या पावते ह्याच्या माणसानेच गॅरंटी घेतली. त्यांनी ते पावते. वृंदावन रियालिटी कुणाच आहे? वृंदावन रियालिटी माझं आहे. हा मग हे कोण आहे? 81,000 रुपये कुणाला दिले त्या लोकांनी? सर वृंदावन रियालिटी डेव्हलपर्स आणि वृंदावन रियालिटी. अरे हे तुझं ठेव रे शब्दाचा विषय बारगे. या बाकीच्या नको सांगू. हे सरळ सांगतात ना तू पैसे घेतलेत. मी म्हणतो ना मी कुठं नाही म्हणतोय सर. मग नाही म्हणतो म्हणजे देणार कोण? तुम्ही एवढे पैसे का- कशाला घेतले पैसे? तुला जर फ्लॅट द्यायचे नव्हते या लोकांना पैसे कशाला घेतले? दिवसभर आम्ही करता होतोय. सर तरी माझे काय संबंध आहे? असं बोल. तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी तुम्ही माझ्याकडून पैसे मागून घेतले की उद्या आम्ही तुमचं व्याज भरतो. हे आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी पैसे घेतलेत माझ्याकडून 1,00,000 रुपये डबल. सोनं मोडलंय, पोराची एवढ्या मोडल्या, आमच्या एवढ्या मोडल्या. माझे मी पुढे पुढे एवढं लुबाडून तुम्ही कुठे करणार आहे पाप? हा? माझ्या घरी स्वामींच्या पादुका आल्यात, हे आले ते आले. काय करणार ए, असं? तो पुढे दुसरा त्याच्या आईला त्याला मेसेज पण टाकलाय मी. स्वामीच्या काय रिंगटोन लावल्यात. नावाखाली तुम्ही लोकांच्या लोकांना रिंगटोन कुणाची आहे? स्वामींची. हा स्वामींचे रिंगटोन लावता. स्वामींचे फोटो तुम्ही इथं लावता आणि लोकांना फासावता वगैरे. हा स्वामींनी सांगितलं की तुला फासवायला. तुम्हाला कानपट्ट दिला तर एक. स्वामींचं नाव घेऊ नकोस. घरापर्यंत पार पैसे आम्ही पण स्वामी बघते. अशा चोऱ्या माऱ्या नाही करायला शिकवलं गोरगरिबांच्या. स्वामींच्या नावाखाली लाज वाटते का तुला? अरे तुझे प्रॉब्लेम तुझ्या पैसे ठेव. यांचे प्रॉब्लेम काय केले? त्यांना आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी तू बुकिंग घेतलेले त्या ठिकाणी तू बुकिंग का दिले नाहीत? का या लोकांना फ्लॅट दिले नाहीत? ए तो नवनाथ बोल इकडे. ए नवनाथ इकडे तू चल. नाव सांग मला कुठल्या बिल्डर तुझ्याकडे कॉन्टॅक्ट मध्ये होते ते तुझं ऑफिस बिफिस घे. चल ते कुठे तुझं असं ना रिसिट बिसिट कुणाकडनं तू बुकिंग घेतल्यात. अरे तुमच्याकडे बिल्डर कोणचे होते? यांनी काय केलंय? यांच्याकडे पुण्यातले बऱ्याच बिल्डरांचं यांचं म्हणणं आहे. आणि या लोकांना सांगितलं की इथं साईड पण नेऊन दाखवले तुम्हाला. यांना साईड पण नेऊन दाखवलं यांनी. मग प्रत्यक्षात साईड दाखवायला कोण यायचं? यांनी एम्प्लॉय ठेवले होते हाताखाली, ते एम्प्लॉय यायचे. आणि बाहेरच्या मॅडम येतात एकदा आम्हाला. ह्या पण मॅडम आल्या होत्या. ह्यांनी कुठला दाखवला होता? आम्हाला नऱ्यातलं दाखवलं होतं आणि कुणालने आम्हाला मोर्यातलं दाखवलं सिंहगड कॅम्पस मध्ये. काशीबाई नवले मार्ग दिले हा, ते तिथं. म्हणजे बऱ्यापैकी हे सगळे त्यांना रेतलेच आहेत. हा फ्लॅट तुमचं कुठं दाखवलं होतं? तिथं ते मोर्यामधलं कॅम्पस. आम्हाला मोर्यामधले बरेच जण. मला अभिनव कॉलेजचे एकदा दाखवलं. ए तू कागद घे इकडे. चल मला नाव लिहून घेऊ दे कुठं कुठे. बिल्डर आम्हाला म्हटलं तुम्ही 1 रुपये तुमचा आला नाही तुम्हाला देणार नाही. चल बघ, चल. आले तुमचा हातपायची गाडी बिल्डरने सांगितलं. कोण? बिल्डर आम्ही चक्रा मारायचो ना ते म्हणून कुणाला पेमेंट केलं आम्ही म्हणून आता दिसलं परत दिसले नाही बाई तुम्ही. आम्ही नाट टाकून दिला मग काय करणार? एक तर मानसिक त्रास झाला, आजार पण लोक शुगरवाले पेशंट कुणाला सांगायचे प्रॉब्लेम. कुठलं बोलवतोय?
हा भाऊजी आहे. कोण भाऊजी? अमेय भाऊजी आमच्या अमेय कुठाळे सर कुठं राहतात ते? ह्याच्यामध्ये दाहिरीमध्ये ते हे कर एखादा कागद गिरे मंगेश तिथून त्याला नाव आहे कुठल्या कुठल्या बिल्डर मध्ये यांनी सांगितलं कुठं कुठं का दाखवलं ना ते सगळ्या बिल्डरच्या नावाने कंप्लेंट करू. असं काय कोण कुठे साईड दाखवायला काय येडे झालेत का काय? त्यांनी 7 बाराचे कागदपत्र पीडीएफ करून कुणी यांनी बिल्डरचे डॉक्युमेंट्स दाखवले की ही जागा आहे सगळं आम्ही पाहतो. थांबा, एक मिनिट. तुमचं नाव काय? माझं नाव निवृत्ती सोनवणे, निवृत्ती तुळशीराम सोनवणे. सोनवणे. हो निवृत्ती. तुम्हाला कुठल्या साईड वरती दाखवलं? मोरे रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस लॉ कॉलेज किंवा काशीबाई नवली मागतील. बिल्डरचं नाव मोरे रेसिडेन्सी हा. सिंहगड. हो अभिजित करपे. अभिजित करपेच की तो. सिंहगड कॅम्पस. काय अभिजित करपे? हा अभिजित करपे. अभिजित करपे. अरे हे सगळे मिळलेले आहेत. हम्म. अभिजित करपेकडे कोणाला फ्लॅट दाखवले? मग दोघांना. मॅडम तुम्हाला पण मोर्यामध्ये दाखव. मोर्या मोर्यामध्ये. तुम्हाला मोर्यामध्ये तुम्हाला किती फ्लॅट दाखवले मोर्यामध्ये? 1 BHK 2 BHK. आणि तिथे आम्ही गेलो तर बिल्डर म्हणला की फ्लॅट गेलेले. मोर्यामध्ये तुम्हाला 2 फ्लॅट दाखवले. तुमचं नाव काय? प्रीती पवार. आणि बहिणीचं आहे, स्वाती पवार. मोर्या प्रीती पवार स्वाती पवार. आता हे तुम्हाला किती दाखवलाय? प्रीती पवारला किती? 16 लाख. नाही नाही हे किती? एक फ्लॅट. तुम्हाला प्रीती पवारला किती? 2 BHK स्वाती पवारला 1 BHK. आणि यांना 1 BHK. मला नवले ब्रिज. सोनवणीला 1 BHK. 1 BHK. माझ्या 2 BHK. तुमचं नाव काय? अविमल कांबळे. कांबळे. एक गायकवाड करा गायकवाड. गायकवाड. कांबळे गायकवाड का? हा गायकवाड करा अविमल गायकवाड. तुमचं किती आहे? 1 BHK. हा नाही 2 BHK. अजून कोण आहे तुम्हाला? थांबा, तुमचं कुठे आहे? मोर्यामध्येच आहे का? नाही नाही आता हे मोर्यावर झाले. हे राहिले. तुम्ही मोर्यावर. तुमचं काय नाव? लक्ष्मी कोचपटे. कोचपटे. अरे किती? 1 BHK. कुणाला दिले होते? येत होते सगळे. हं. गॅसमध्ये देऊन फोटो पण काढून घेतले. अभिनव कॉलेजचे. थांबा, हे आता मोर्यामध्ये झाले सगळे. मोर्यामध्ये एकूण 1 2 3 4 5 फ्लॅट झाले. आता पुढचं कुणाचं? तुमचं? अभिनव कॉलेज साळवे. साळवे कोण आहे? मिस्टर कॉलेज. अभिनव कॉलेज. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठं दाखवलं होतं? इथं उर्वशीचं नाव नाहीये. उर्वशी नऱ्यामध्ये. हा नरेमध्ये. उर्वशी. इथं मालक कोण होता उर्वशीचा? पंकज पाटील. राजश्री पंकजताई पाटील. हे उर्वशीचे. हा, त्या राष्ट्रवादी. राजश्री पाटील. उर्वशी 1 BHK. 1 BHK. अभिषेक कॉलेज. तुमचं कोणचं? अभिषेक कॉलेज नारेमध्ये. इथं कुठं आहे? नाव कोणचं आहे? रेसिडेन्सीचं नाव. कोणचं? उर्वशी. आठवते का काय? हा हो. उर्वशीचं मंदिर. उर्वशी मध्ये तुमचं किती आहे? 1 BHK. 1 BHK. माझं पण तुमचं काय? कुठे आहे तुमचं? ब्लेसिंग सेरेनिटी मध्ये. ब्लेसिंग सेरेनिटी. याचे 15 आहेत आपल्याकडे. यातले आता एवढेच आले तिथं.
ब्लेसिंग सेरेंडिटी. तुमचं नाव काय? येतं ते, तुम्ही बोलवलंय. छगन परमार. त्याची मास्टर पाहिजे तुम्ही साईट ब्राउझर पण ह्याचं नाही नाही, मालकाचं नाव काय तुझ्या माहिती का तुला? बिल्डिंगचं ना हा एक नंबर आहे आपल्याकडे. नाही, हे झालं रे बाबा. ह्यांचं कसं राजश्री पाटील आलं इथं, अभिजित करपे आलं, तसं इथं तुझं कोण मालक कोण आहे बिल्डिंगचा? बिल्डरचं नाव कोण? मालक कोण आहे? हिने विकायला घेतले. बिल्डरचं नाव काय? नाही, ब्लेसिंग सेरेमनी कोण आहे? मग तू कोणची आणली? ग्रुप तुमचा आहे ना, कोण होते? ते जेव्हा माझं बोलणं तू झालं कोणची विकतोय? तू काय केलंय? यांच्या हातात अच्छा, म्हणून तर तू फसवतोय का? यांचे राईट हँड आहेत का? हा ठीक आहे. तुमचं किती होता? 1 BHK 2 BHK? 1 2 3 4 5 6 7 8. अजून येतात ते. कोण आहे येतात अजून जे जे आता ह्याच्यामध्ये? कोण आहेत आज एवढी दिल्यात तेवढे अजून? कोण राहिले इथं? 7 जण आहेत. मी ते 14-15 जणांचं 8 जण आहेत. जेवढ्यांना फसवलं होतं तेवढ्यांचं. त्याला हाणून मारून पैसे मिळत असते तर मी आता ठोकायला काय कमी करणार आहे? हाणून मारून नाही, आपल्याला हाणून मारून पैसे घ्यायचे नाहीत. तुमचे पैसे मिळाले पाहिजेत. हाणून मारायला ह्यांना किती वेळ लागतोय मारायला? खूप आम्हाला आमचे पैसे मिळाले ना ते आम्हाला काय नाही. वर्षभर काम केल्यानंतर तेवढे अमाऊंट जमा होते आमच्याकडे गरिबांकडे. तू सांगतो तुला आता यांच्यामध्ये हे जे काही आहेत, हे मोरिया रेसिडेन्सी, आता ह्याच्यामध्ये या लाईव्ह मध्ये जे बिल्डर आहेत, या बिल्डरांनी लक्षात ठेवा, या तुमच्या बिल्डिंगची नावं, असं कोण कोणाच्या बिल्डिंगची नावं घेणार नाहीये विकायला घेतल्याशिवाय. मोरिया रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, कोसिंग सेरेंडिटी सिंहगड कॅम्पस. पुस्तक आहे श्रीमान योगी. अरे यांना लाजा वाटल्या पाहिजे राव. हे श्रीमान योगी सारखी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय सांगितलं की कुणाच्या मिरचीच्या देठाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. स्वामींनी काय सांगितलं, आणि ही लोक हे असे आदर्श ठेवतात आणि या गरिबांना फसवतात. यांना लाजा वाटल्या पाहिजे. ते याच्यामध्ये मोरे रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, कोसिंग सेरेंडिटी सिंहगड कॅम्पस, उर्वशी नरे आंबेगाव, साई रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, ह्याच्यामध्ये 3 सोसायट्या सिंहगड कॅम्पस मधल्या आहेत आणि 1 उर्वशी नरे आंबेगाव मधली आहेत. या सगळ्या लोकांनी लक्षात ठेवा, तुमच्याकडे पैसे आलेत नाही आलेत, तुम्हाला या लोकांना जबाब द्यावा लागेल. कारण या नालायक लोकांनी जे इथं लोक ठेवली होती, ही लोक सगळी इथून ह्या लोकांना साईड दाखवायला जायची. बरोबर? ह्यांना सगळ्यांना साईड दाखवल्याशिवाय पैसे दिलेले नाहीयेत. म्हणजे या बिल्डरांनी जर आता या गरिबांवरती कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला ना, तर लक्षात ठेवा, तुमच्या सुद्धा तक्रारी मी करणार सगळ्यांच्या. आणि मग तुमच्या बिल्डिंग कशा जागेवर राहतात ते मी बघतो. तुम्ही ह्या लोकांना, या चोरांना का तुम्ही सांगता का की यांना परवानगी देता का फसवायला? यांनी इथं बसायचं, आम्हाला सांगायचं मी गुजरातला बसलोय मी, आणि हा बाथरूम याचं गुजरात आहे. बाथरूम मध्ये बसलाय आणि गुजरातला आहे म्हणतो आम्हाला. अरे थोड्या तरी लाजा बाळगा. या गोष्टीचा अंदाज तुला परवा दिवशी यायला पाहिजे. ज्या दिवशी मी बोललो त्या दिवशी सकाळी मी या संघ, अरे आत्ता पायऱ्या चढताना मी या संघ बोलले, तो नवनाथ त्याच्या संघ बोलले फोनवरतून. त्याला मेसेज टाकला मी, याला तुला मेसेज टाकलं का नाही रे मी? बरं तू आता इथे, मी तुला आता ज्या टायमाला फोन केला तेव्हा तू काय सांगितलं? सर कुठे आहेत? कुठे आहेत सर? त्यांना बोलायचं, हा त्यांनाच बोलायचं सर. त्याने पण सर कुठे होते? सांगितलं होतं की मला की गुजरातला हा, म्हणजे यांनी सांगितलं ह्याला, हा ह्याचा कर्मचारी, ह्यांनी सांगितलं ह्याला मी गुजरातला आहे म्हणून सांग. अरे लोकांना फसव्या करता आणि गुजरात दिल्ली नाव सांग. हा, मी खरंच गुजरातला होतो. अरे तू आत्ता मला बोलला तू पायऱ्या चढताना मी गुजरातला कचला आहे म्हणून. या गोष्टी माहित नव्हत्या. कशा माहित नव्हत्या? तुला अंदाज यायला पाहिजे होता ना. विषय वसंत बोरेकडे गेलाय. विमानाने जात होतोय तू? देतो तुम्ही. थांबा, आपण येते त्याच्यावर तिकीट बुक. तिकीट तुम्ही तुमच्या मोबाईलवरून
तिला सांगा. सासवडे साहेब आम्ही लेकरा बाळाचा फोन चालू आणि तिला असं नाही करायला पाहिजे. तुम्हाला मी नाही म्हणलेलो नाही. अरे नाही म्हणणार मग देत पण नाही ना, माझे कशा डोक्याची मंडळी करतो. अरे तुझा प्रॉब्लेम तुझ्या पैसे ठेव, त्यांच्याकडनं पैसे घेतलेत का नाही, हा सांगा की आमच्याकडनं घेतले नाही, आता आम्ही जातो. आम्ही तिकडे काय तुझे प्रॉब्लेम तुझ्या जागीरदार आहेस तू, आमच्याकडे भरपूर प्रॉब्लेम आहेत. तुझे प्रॉब्लेम तुझ्या पैसे ठेव. मी कुठल्या तरी गुजरातच्या कंपनीत अडकवले असं म्हणून. 1 ऑक्टोबरला त्यांना पैसे पाठवले होते. हे कोण होतं? ते कोण तो? हा, सर. वाघमारे हा हा, हा, रोहन. हम्म. आवाज हेच त्याला वाघमारे. रोहन वाघमारे, नवनाथ वाघमारे. हा एकच आहे, हा रोहन बी हाच आहे, नवनाथ बी हाच आहे. आणि ह्या पुढं लोकांनी मागे सांगू. पैसे देतो, ज्या तुम्ही 2 फ्लॅट तुम्हाला करून देतो. मी तर बुकिंग मध्ये नव्हतो. ऐक ना, तू आश्रम नसो पण ऑफिस मध्ये तू बसला होता, मी होतो ना. बरोबर आहे. तुमची व्यवहार कोणासमोर केला मी? झाला सर, मी कुठं सांगितलं नाही, परवा दिवशी त्यांचं कम्प्लीट होत आहे, तुझं बोला. हा त्यांनी काय म्हटलं, तुम्ही पैसे द्या तर त्यांना मी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हम्म. ते माझ्याकडे आहे पुरावा सगळं. 1 लाखाची पावती. तुम्ही किती पैसे दिले तुमच्या फ्लॅट? बरं, तुमचा फ्लॅट कुठे इथं? 406 होतं माझं. नाही नाही, कुठल्या साईड कोणची? मोर्या, तुमचं पण मोर्याच का? हा, छान. नाही होणार. मोर्यामध्ये तुमचं नाव काय? हा? अतुल भाले. थांबा सर की. भालेराव. हो, किती 1 BHK 2 BHK? 2 BHK अरे वा, 1 BHK छान. असं पाहिलं होतं. 2 पाहिले तुम्ही? 2 पाहिलं. 2 घ्यायची होती तुम्हाला? हो, 2 घ्यायचे होते. बरं झालं 190 मध्ये अडकलात. हा, आणि ते अजून मागवत होते पण मी म्हटलं तुमच्याकडनं काही प्रतिसाद येत नाही तर मी पैसे का देऊ तुम्हाला? ते म्हणले दिवाळी पिरियड आहे, तुमचं रजिस्ट्रेशन पण करून देतो, साहेब बदली व्हायच्या अगोदर. आम्हाला गणपती अरे, इतकं धडधडीत. यांना मी 18 तारखेला बरं, तुम्ही जागेवरती 1 मिनिट बाहेर बोलू नका. तुम्हाला 18 तारखेला पकडले यांना समोर यांना, तर मला चेक 1 लाखाचा दिला, म्हणलं तुझे 20 तारखेला होऊन जाईल पार. तो पण नाही, आणि मला लगेच चाललं म्हणलं मी गुजरातला, असे खोटं बोलायला लागले. माझ्या गाडी पण बॅग होती. मला दाखवून करून. आणि मला कालपासून यांच्याकडनं सांगण्यात येतंय की आम्ही हवाला घेतलाय, हवाला घेतलाय, हवाला. मी 20 लाखाचा हवाला केला. अरे सोड तू, 20 लाख हवाला, यांचे पैसे दे पहिले. 67 लाख रुपये त्या लोकांचे. यांचे तू बिल्डिंग मध्ये ज्यांचे ह्याच्याकडे कन्साईन असते ना काहीतरी तुझ्याकडे, यांच्या कन्साईन आहेत का? तुझ्याकडे का रे? तू बुकिंग घेतो ना, कुठे गेला तू? नवनाथचा बोला. नवनाथ तुला तर सगळं माहिती आहे नवनाथला, याचं कहाणी नवनाथ याला. एक्नॉलेजमेंट तू इकडे रे, इकडे. तुझ्याकडे ह्या ज्या सोसायटी त्या असेल काय? तुमच्या काय बापाचे आहेत काय? कुठल्याही सोसायटी तुम्ही विकायला घेताय? हा? सचिन शिवरकर सर हँड सचिन. शिवरकर. आता हा कोण नवीन आला? ते सगळे होते. सचिन शिवरकर सचिन शिवरकर. कोण आहे? त्यांनी ते बिल्डिंग आणलं तो सेल. अरे पण तो कोण आहे? ह्याचा पार्टनर आहे का कोण आहे? हा फोन बंद करे कशाला? फोनवरती कोणा संघ बोलतो रे? मिसेस हा? मेसेज संघ बोलतो, मला रेकॉर्डिंग करतो का? नाही हो सर. पण कट कर. मिसेस आई आम्ही बोलतोय नंतर त्यांच्या संघ, आम्ही त्यांना काही करत नाही. आम्ही फक्त रीतसर पोलीस बोलवलेले आहेत. आम्हाला जे काय करायचं ते आम्ही रीतसर करणार आहे. म्यूट झालं. हॅलो ताई, आम्ही आता तुमच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये आहोत. त्यांना तुम्ही सकाळी सुद्धा सांगितलं आम्हाला, आत्ता सुद्धा आम्ही जिना चारताना सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की मी कच्छमध्ये आहे, गुजरातमध्ये, आणि ते इथं बाथरूम मध्ये बसलेत. तेव्हा आम्हाला जे काय करायचं ना, तुम्ही परवा दिवशी सुद्धा मी तुमच्या संग बोललो. तुम्ही काय म्हणला ताई? अहो हे इथंच आहे, हा माणूस पुढे जात नाहीये. तुम्हाला एवढं तरी कळायला पाहिजे होतं कमीत कमी. या विषयामध्ये वसंत मोरेने हात घातलाय म्हणल्यावर आम्ही खालपर्यंत येणार. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी नांदेड सिटी पर्यंत येईल म्हणून. अहो ताई, गोरगरिबांचे पैसे येतो 67 लाख रुपये, थोडे ना तिडके. ते पैसे घेऊन तुमच्या संसाराला लावून तुम्ही सुखी होणार आहे का? अहो देतील म्हणजे अडकले म्हणजे काय? ह्या गरिबांना कशाला फाशील देताय? यांना घरे तर द्या ना मग. थोडे देतील म्हणजे काय? काय भिशी लावली का तुमच्याकडं? फोन पण ठेव. अरे नवीन लग्न केलं, तुला लाज वाटायला पाहिजे ना. तुला बायकोला बी फासवतोय. कोणाला फासवतो तू? सकाळी फोन लावला काय म्हणतो, हे गुजरातलाच आहे अजून. हा, मला इथं जिना चारताना म्हणला तर गुजरातला आहे. जिना चारताना हा शांतीत जाऊन बघा, हे मस्त अंडी विंडी उकडून घालणं चाललंय यांचं. तो बिल्डर आणला इथं, त्याला जिम मधनं इथं आणलाय बिल्डरला अंडी खायला.
आणि जे जे नागरिक यांना फोन करतात त्या प्रत्येक नागरिकांचा फोन यांनी ब्लॉक केलाय. माझे सुद्धा नंबर ब्लॉक केलेत. या साहेब या. हे अभिषेक सासवडे म्हणून आहेत. नाही राहू द्या ना, लाईव्ह चालू आहे. हे अभिषेक सासवडे आहेत. यांनी नवले ब्रिज पाशी एक ऑफिस ओपन केलं होतं आणि त्या ऑफिसमधनं हे काय करायचे, गुगलला यांनी इन्स्टाला यांनी एक ऍड टाकली की आम्ही फेसबुक इंस्टा आम्ही फ्लॅट विक्रीचं तुम्हाला चांगल्या ठिकाणी फ्लॅट घेऊन देऊ म्हणून. आता याच्यामध्ये हे तर माझ्याकडे आले तर फक्त 15 लोक आले आणि या 15 लोकांचे 67 लाख रुपये या माणसाने घेतलेत. ग्रामपंचायती आता ह्या 67 लाख रुपये घेतले. त्याच्यामध्ये आता हा नवनाथ वाघमारे हा यांचा राईट हँड. आता हे सगळे आतमध्ये बसले तिथं. आम्ही सकाळपासून यांना ट्रॅप लावला इथं. हा आतमध्ये बसलाय. मी याला फोन केला तर हा म्हणतो सर गुजरातला आहेत आणि सर बाथरूम मध्ये लपलेत. आता हे 4 मोरया रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, ब्लेसिंग सेरेनिटी सिंहगड कॅम्पस, नरे आंबेगाव उर्वशी आणि साई रेसिडेन्सी सिंहगड कॅम्पस, ह्या 4-5 ठिकाणच्या बिल्डिंग मध्ये यांनी या लोकांना फ्लॅट दाखवलेत जाऊन यांच्याकडनं ऍडव्हान्स घेतलेत पैसे. आता प्रत्येकाचे पैसे तुम्ही ऐकले ना तर तुम्हाला पण डोकं काम करायचं नाही. 30-30 लाख रुपये लोकांचे घेतलेत, 17 लाख घेतलेत, 15 लाख घेतलेत, 4 लाख घेतलेत आणि हा माणूस ह्या लोकांना सगळ्यांना पळवतोय. आता मी आता पायऱ्या चढताना सुद्धा यांना फोन केले. यांनी आतमधनं ऑफिस लॉक करून घेतले आणि ऑफिस लॉक करून हे सगळे आतमध्ये 2 बिल्डर आहेत तिथं आतमध्ये यांना बाउन्सर म्हणून बसलेत. हा एक आहे. हे 4 जण आतमध्ये बसलेत आता आणि हे दरवाजा उघडत नव्हते. जेव्हा मी याला मेसेज टाकला तो दरवाजा उघडला, मी दरवाजा तोडल, मग याने दरवाजा उघडलाय. हे 4 तिथं थांबलेत तिघच आणि हा तिकडं रात्री लाईटी बंद करून हा तिकडं बाथरूम मध्ये लपून बसलाय. ह्यांनी जर काय केलेलं नाही ना तर मग हे फेस का करत नाहीत. 5 महिन्यापासून या गरिबांना पळवते ते. 5 महिने झाले सर मानसिक त्रास मध्ये. माझी मिसेस डिप्रेशन मध्ये गेली. त्याला चौकीला घ्या, सगळ्यांना चौकीला घ्या आणि चौकीला काय असेल ते या लोकांच्या तक्रारीत सर. आणि ह्यांनी आता चेक पण दिलेले आहेत. चेक देऊन बाउन्सिंग ह्याच्यामध्ये साहेब ही जी लोक आहेत ना सर मला विचारून द्या, त्या राहू दे ना चालू. विचारून द्या प्रश्न. चौकीला बोलू ना आपण त्यांना. याला काय इथं काय मी माझं काम 100% ना साहेब. माझं काम म्हणजे हे काय माझं पण काम नाही ना साहेब. हे माझं पण काम नाही ना साहेब. तर मी त्यासाठी म्हणलं 112 उचलत नाहीये. काय करायचं आम्ही? आता ह्याला काय मारत बसले का आम्ही? अहो सर मान्य आहे मला, तुम्ही आलात. आम्ही मागे 112 ला पण फोन लावला होता. ते आम्हाला म्हणले रिसर्च कंप्लेंट 112 वाले फोन उचलत नाहीत. अर्धा तास आम्ही इथं फोनवरती 112 ला कॉन्टॅक्ट करतोय. हे आणि 3 जण अजून यांच्या बरोबर आहेत. ते बघून घेतो. 3 जण कोण आहेत? ठीक आहे ते बाहेर बसले. मेन हा एक या पहिला मालक हा अभिषेक सासवडे. हे बघा हे हा फोटो घ्या. सगळे पैसे घ्या लोकांचे. हे बघा ह्या ताईंचे 33 लाख रुपये घेतलेत. आता या ताई इथं कामाला होत्या, यांचे पगार दिलेले नाहीयेत. तुमचे किती आहेत? 50,000 तुमचे यांचे. माझे 3.5 लाख. हे जे 3,20,000 असं 67 लाख रुपये टोटल. यांचे 15 लाख आहेत. 15.5 माझे 15.5 लाख. आणि हे काय साहेब, हे विषय कसा असतो, हे ह्या सगळ्या सोसायटी आहेत ही मोरया. ह्या मोरयामध्ये यांनी हे 4 1 2 3 4 ह्या 4 जणांना त्या 5 भालेराव, प्रीती पवार, स्वाती पवार, सोनवणे, ह्या भालेराव एक 1 BHK एक 2 BHK दाखवला. एक कॉल लागला होता म्हणजे मारणे सरांनी नंबर दिला माझा. आपल्या खिल्लारवाडी समोर एक ऑफिस आहे 5व्या फ्लोअरवर. त्यांनी भरपूर ठेवीवाल्यांचे पैसे घेतलेले. ते पैसे देऊन म्हणजे बुडून त्यांना फ्लॅट देण्याचं आश्वासन देऊन त्यांना काय दिलेलं नाही. हा त्याच्या सगळ्यांचा तक्रार घेऊन यायची. प्रभात चौकीला आणू आज यशस्वी तुम्ही आहे का पोलीस स्टेशनला नेऊ? नाही मला दे ना फोन. एक मिनिट मोरे साहेब बोलतो. साहेब नमस्ते, नगरसेवक वसंत मोरे बोलतो. हे मोठा विषय आहे साहेब. हा माझ्याकडे आत्ता जे या लोकांच्या, आता हा माणूस आहे ना जो इथं आम्ही ज्याला पकडला अभिषेक सासवडे, हा गेल्या महिन्याभरापासून सातत्याने सांगतोय की मी गुजरातला आहे, मी गुजरातला आहे.
आत्ता हा इथंच होता ऑफिसमध्ये आणि त्याच्या माणसाला त्याने सांगितलं की मला सांग गुजरातला आहे. आता तो बाथरूम मध्ये लपून बसला होता. आता 4 जण इथं ऑफिसमध्ये सापडलेत. त्यांनी 67 लाख रुपये 15 जणांकडनं त्यांना बुकिंग म्हणून की तुम्हाला फ्लॅट घेऊन देतो फ्लॅट, ह्यांचा काही संबंध नाही वास्तविक पाहता, पण यांनी हे बुकिंग म्हणून पैसे घेतलेत 15 जणांचे. अजूनही लोक येतात ते आता इथं. ते 67 लाख रुपये एवढी मोठी रक्कम आहे आणि सगळे गोरगरीब लोक आहेत साहेब. तर ह्यांचा अर्धविरोध साहेब, ह्याला पहिलं आहे ना, हा खोटारडा आहे, हा खोटं बोलतोय. ह्याला मी मागच्या महिन्यापासून नाही आता सुद्धा पायऱ्या चढताना विचारलं तर मला म्हणलं मी कच्छला आहे, कच्छ गुजरातमध्ये. आणि हा इथं संडासमध्ये लपून बसलाय आणि इथं मस्त चालले एन्जॉय त्यांची. कॉफी इकडं अंडी खातात, ते सगळं मस्त गरम गरम करून आतमध्ये चालले लाईटी बंद करून. ऑफिस आहे मोठं, अहो इथे एवढं लक्झरी ऑफिस बनवलेलं आहे. ह्या अशाच ऑफिस दाखवतात गोरगरिबांना आणि फसवतात साहेब ही लोक. आणि वृंदावन रियालिटी म्हणून हा बुकिंग घेतो त्या नरे कॅम्पसमध्ये. सगळे बिल्डर सुद्धा साहेब आपल्याला बोलावे लागतील त्याच्यामध्ये. फक्त ह्यांनी आहे ना आता कुठं जाऊ नये यासाठी थोडे जर आता आपण ह्याच्यावरती काय प्रतिबंधात्मक म्हणून की बाबा ह्यानी चौकीला आलं पाहिजे. आणि ज्या ज्या लोकांकडनं म्हणजे बघा मोर्या रेसिडेन्सी तिथं पण जवळजवळ 5-7 लोकांना फ्लॅट दाखवतात. कारण ज्यावेळेस अशी लोक बुकिंग घेत असतात ना साहेब, ह्या लोक ज्या ठिकाणी फ्लॅट दाखवतात त्या ठिकाणी त्यांचं कन्साईन घेतल्याशिवाय हे फ्लॅट दाखवू शकत नाहीत ना. आणि आता ही लोक ह्या लोकांना नेले दाखवायला, बघा तुमचा फ्लॅट हा, तुमचा फ्लॅट हा. आणि आता ही लोक तिथं गेली ना तर त्यांना ते बिल्डर लोक हाकलून देतात साहेब. आणि हा पळून जातोय, हा म्हणतो मी अडचणीत आहे, अरे तू अडचणीत आहे पण तू गोरगरिबांचे पैसे घेतले तर अक्षरशः गरीब लोक येतो. आणि सगळ्यांनी काय म्हणतात ते ग्रामपंचायत मध्ये फ्लॅट घेतले त्या लोकांनी. नाही आपलं अभिषेक सासवडे मराठी माणूस आहे, सातारचं आहे. हा एक नवनाथ वाघमारे, हा त्याचा PA. ह्याला मी फोन करतोय आत्ता सुद्धा जिना चढताना, तरी सुद्धा म्हणतो आम्ही ऑफिसमध्ये नाहीये. आणि आत्ता मी जेव्हा म्हटलं त्याला मी दरवाजा तोडल जर तू नाही उघडलं तर, मग दरवाजा उघडलाय. आणि हा मालक हा जो का अभिषेक सासवडे म्हणून एवढा मोठा फ्रॉड केलाय माणसाने, हा संडासमध्ये लपून बसलाय कडी लावून आतमधनं. तर सोड साहेब यांना कुठं आणू आम्ही सांगा. मी स्वतःचे साहेब इथं. बर हा हा डेक्कनला. येस सर. डेक्कन. हा सर. राठोडच्या इथं. बरं कोण राठोड? किसन राठोड. ठीक आहे राठोड सातारा. किसन राठोडची त्याच्यातलंच हा. अरे देवा, हे तुमचं काय संबंध आहे ह्यांचं विचारा. हे बघा हा तू कुठे गेला बाउन्सर? हे बिल्डर बाहेर आहे. मग कोण आहे? तू अंडी घायला आलता का इथं? जिम मारतोय तू इथं. आता त्यांनी सांगितलं की तू होतास, तू काय सारखा जिम मारायला इथे येतो का? हे काय जिम आहे का? कुणी बोललो तुला? मग ही लोक काय खोटं बोलतात? त्या दिवशी खाली बघ त्यांना विचारा, मी 2 वेळापेक्षा जास्त वेळ भेटलो का? खाली एकदा भेटलो ना. अरे तू मला दम दिला. मी म्हणलं तुला मारायचं असतं मी आताच मारले असतं फोन करून, पण म्हणलं नवनाथ पळून गेला तुम्ही काय करणार असं बोलतो मला उलटा. तू अरे ऐक ना, बघ तुझा काय विषय, ऐक ना तुझा काय विषय नाहीये, फालतू मध्ये गुच्छी ना तू. नाही त्यांना विचारा मी काय बोललोय का तसलं काय. फक्त मित्र होता म्हणून त्याला तोड बघा काय म्हणलं की 3-4 आणि तुला पण विदिन 3 ते 2 मिनिटांमध्ये त्यांचा फोन आला आणि त्यांनी हे सगळे साहेब इथंच बसलेले आहेत. इथं बसून यांची पासोपाशी चालली सगळी. म्हणजे आत्ताचे सरळ आहे. आम्ही आता इथं काय आलं, आम्ही आतमध्ये यायला लागलो ना, लिफ्ट पण बंद केली आहे. पहिले साहेबांनी सांगितलं पोलीस स्टेशनला घेऊन जा. चला कोणाला घ्यायचे ते सांगा मला. म्हणजे हे दोघांची नावं लिहून घे रे. ऐका ना, मी माझ्या टू व्हीलर आणली. आमच्या गाडीत घेऊन पण आहे ना आम्ही. आमच्या गाडीत आणतो आम्ही. मी माझी गाडी मागत येतो तुमच्या. आपण आता फक्त इथं ह्याच्यामध्ये मी जी नावं सांगितलेली आहेत आता, या सगळ्या बिल्डरांची सुद्धा चौकशी होणार. ह्या गोरगरिबांवरती कुणावरती अन्याय झाला नाही पाहिजे. त्यांचे सगळ्यांचे फ्लॅट त्यांना मिळले पाहिजे. आमचा दुसरा काहीच विषय नाहीये ना. आम्हाला यांना तो मला प्रायव्हेटमध्ये बोलायचं म्हणतो, मला प्रायव्हेटमध्ये बोलायचं नाही. कारण यांचे पैसे खाणं म्हणजे माती खाल्ले ग. ते हे जे गोरगरीब एवढे कष्ट करतात यांच्या माड्यावरती घालतात. आणि ही लोक या अशा छान छान लोकांना पण माझी विनंती आहे, पुणेकरांना पण, या अशा छान चौकीवरती जाऊ नका. पहिली रियालिटी काय आहे ती बघा.
नाहीतर तुम्हाला असे छान छान दाखवले ना कुणी की आपण कुठे जाऊन पैसे गुंतवतो, मग हायच वसंत मोरे बसलाय तिथं बांबू घेऊन. कुठपर्यंत आम्ही पुरणार आहे पुण्याला? कुठपर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टी करायच्या? कुणी तुम्हाला येऊन फसवते? या गोष्टी लक्षात लोकांनी घेतल्या पाहिजेत. आपण फसवतो आणि मग नंतर पोलिसांच्या मागे लागायचं आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागे लागायचं, यांना शोधा. आता हे जेवरून उदाहरण घ्या, आणि जिथं पैसे गुंतवताना ते आता तो तिकडं बी त्या ह्याच्यामध्ये बी तिथली बी लोक येतात माझ्याकडं. हडपसर मधले त्या प्रवीण गवळी का काय तो, त्या गवळीच्या विषयातली सुद्धा लोक येतात. तेव्हा आमची विनंती आहे की इथून गवळी तेव्हा आमची विनंती आहे की इथून पुढे बुकिंग घेत असताना करत असताना बघून घ्या. हे असे फसवणारे पावली उभे आहेत. धन्यवाद.